नमस्कार. राधे राधे. पोटात दिसतंय सगळं. फुलावर कापते बघा. भाजीचा किती ताप आहे हो. माणूस बघा चपाती करतय, भाकर करतय, डाळ करतय, भात करतय, पण भाजीसाठी म्हणलं ना विचारू नका, डोकेच खराब होते. कोणाचे पण, आपलं माझंच नाही, प्रत्येकाचं. म्हणून बघा काय करायचं, रात्रीचं विचार करायचा आपल्याला काय उद्या भाजी पाहिजे काय नाही. रात्रीच बघायचं. पहिले मी तशीच करायचे. लहान लेकरं होते ना मुलींना. राधे राधे माता बहिणींनो, मी बोललेच नाही काय तुम्हाला. भूक लागली हो. रात्रीच मी कामाला जायचं ना, मी लहान लहान लेकरं होते तेव्हा. तुम्हाला शिकण्यासारखी आहे माझी बात, शिकण्यासारखी. जरूर तुम्ही ऐका, बघा, नंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर आपल्याला 12 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे. 12 किंवा 10, म्हणजे 10 पासून किती पण होऊ द्या, तसं करायचा व्हिडिओ आपल्याला. भाजी नाही का म्हणतात बाबा, भाजी नाही का भिकारी असती या, म्हणून भाजी जास्त खायची पण नसती या. भाजी जास्त खायची पण नाही. आता म्हणतात भिकारी आहे म्हणल्यावर कसं खायची हो. मी काय करायचे मुलींना, लहान लेकरं होते ना माझे, त्या टायमाला रात्रीचाच विचार करायचा, उद्या मी कामाला गेलो तर कोणची भाजी घेऊन येऊ, कोणची भाजी घेऊन येऊ. मग मनात ठरवायचे आपल्याला मेथी आणायची, कोथिंबीर आणायची, शेपू आणायचा आहे, गवार आणायची, भोपळा आणायचा आहे, टमाटे आणायचे. एवढं लागतंच किंवा आपल्याला रोज लागतंच, असा विचार करायचा. आणि ते बघा कामावून येईल, चाकू हातात घेऊन बोलायले हो मी. कामावून येईल, कशी बसले बघा नाशी करून. कामावून येईल ना, मग येताना याद यायची, चला आपल्याला भाजी आणायला जायचं. मग भाजी आणायची बघा, सगळी भाजी घ्यायची. मग फळं, ॲपल घ्यायचं, केळं घ्यायचे, पेरू घ्यायचे. मला आवडतात ना, सगळ्यालाच आवडायचे, आपल्या लेकरांना पण आवडायचे. सगळं घ्यायचं. अहो वजन नाही यायचं मला एवढं. हातावर, ह्या हातावर वज, ह्या हातावर वज, दोन्ही हात असे, आणि डोक्यावर वज. बघा डोक्यावर वज कशी आणत असेल मी, एवढं वज कसं आणत असेल तुम्ही सांगा. म्हणून नाही का मोठ्या माणसाचं ऐकलं ना तर आपलं कसं व्यवस्थित होतं या. म्हणून मोठ्या माणसाचं कधी बी ऐकायचं का, तर मोठ्या माणसाने लय धक्के खाल्लेले असतात, म्हणून मोठा माणूस व्यवस्थितच सांगते. तेवढं वज आणायचं, हे हात इकडून दुखायचं, इकडून हात दुखायचा, डोक्यावर ठेवायचं वज, इथं डोकं हे व्हायचं, डोक्याला त्रास व्हायचा. कोणाला सांगायचं, आपले लेकरं आपली अवलाद, आपले लेकरं आपली अवलाद, हे का नाही.
बरं आता लेकरं म्हणते का आमच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं, कोणी म्हणते का? कोणीच म्हणत नाही आहे, कोणीच म्हणत नाही ना. मायबाप किती लेकरांसाठी करतात. लहान लेकरं आहेत म्हणून किती वडतोड करून मेहनत करून लेकरांचा सांभाळ लहानाचं मोठं करतो का नाही? आणि मोठं होऊन लेकरं म्हणते तू काय केलं आमच्यासाठी, काय केलं म्हणतात ना. प्रत्येकाचं आपलंच नाही आहे, आपलंच नाही. प्रत्येकाचं लेकरू मोठं झालं ना, काही सांगायला गेलं ना, ते मग प्रत्येकाचे मायबाप करतात. तुम्हीच थोडं केलंय. किती बी आपण म्हणू द्या की नाही माझे लेकरं लय चांगले आहे, माझे लेकरं नाहीत बोलत, पण हे नक्कीच बोलणार बघा, नक्कीच बोलणार. नक्कीच बोलणार. म्हणजे परंपराच चालत आलेलं आहे ना, नवीन थोडं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. म्हणून नाही का आत्ता आपण लेकरांना शिकवणी देतात. लेकरांना बोर वाटते, बोर 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 असं वाटते. काय आम्हाला सांगायला लागले आता, काय आम्हाला सांगायला, आम्ही लय हुशार आहेत असे म्हणतात लेकरं. तुम्हाला काय कळतंय आईला बाबाला, तुम्हाला काय कळतंय असं बोलतात आजकाल लेकरं. आणि ते आपल्याला किती वाईट वाटते, किती वाईट वाटते. का तर आपण लेकराला चलणं शिकवलेलं असतंय, बोलणं शिकवलेलं असतंय, रांगतं खेळलेलं बघितलेलं असतंय, चाललेलं बघितलेलं असते, त्याचे बोबडे शब्द ऐकलेले असतात. त्या लेकराला एक एक शब्द येत नाही. आपण किती त्या लेकराला एक एक शब्द 10-10 वेळेस आपण सांगतो लेकराला. तर मायबाप होतात का कधी बोर? मायबाप होतात का बोर? कधीच नाहीत होत. मायबापाला कौतिक वाटते, कौतिक आपल्या लेकराचं. बघा किती माझं लेकरू विचारायला आहे आपल्याला, माझं लेकरू बघा किती विचारायला आहे आपल्याला. किती हे टाइम बघा जरा, इकडून बघ किती कौतिक, इकडून बघ किती कौतिक वाटतंय लेकरांचं आपल्याला. आणि मायबाप ज्या टायमाला मायबापाला ऐकायला येत नाही, मायबापाला कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने बघायला येत नाही, त्या टायमाला मायबाप बार बार विचारतात, बाळा काय म्हणला तू, बाळा काय म्हणला तू. लेकरू आपल्याला उत्तर देत नाही. त्या टायमाला मायबापाला कसं वाटतं असं की मी ह्या लेकरला चलणं शिकवलं, 10-10 वेळेस बोलणं शिकवलं, 10-10 वेळेस पाय उचलायला येत नाही लेकरला. बोट धरून असं आपण चालवतो, कणगळी धरून लेकरला आपण चालणं शिकवतो, 10-10 वेळेस बोलणं शिकवतो. त्या लेकरांना मोठं होऊन आपला मायबापाचा किती राग येते, किती राग येते. बाबा तुम्हाला सांगितलंय ना, ऐकायला येत नाही का? बहिरे झालात का तुम्ही, जरा बहिरे झालात का असं म्हणतात लेकरं आजकाल. बघा मायबाप कधी म्हणले का बाळा तू बहिरा झाला का? मायबाप तर 100 वेळास विचारलं लेकरांनी तरी मायबाप म्हणतात हो बाळा तसं नाही, हा बाळा असं. बाळा म्हणूनच किती पण लेकरू मोठं हो द्या, लेकरला आपण काय म्हणतो, बाळाच म्हणतो ना. आणि मोठं होऊन लेकरं आपल्याला काय म्हणतात, जोवर त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तोवर लेकरं आपल्याला, जोवर त्यांना चालणं बोलणं हे ते सगळं येतं चालायला, मोठं होतात, लग्न होतंय, त्या टायमाला आपल्याला लेकरं काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात लेकरं आपल्याला? बाबा तुम्हाला समजतच नाही. तुम्हाला किती वेळा सांगितले, तुम्हाला समजतच नाही. तुम्ही बहिरे झालात, तुम्हाला दिसत नाही का? मायबाप कधी म्हणले का असं? नाही म्हणले ना. तुम्ही का म्हणताय? एवढं समजताय आम्हाला, तुम्ही एवढं समजताय. एवढं नका समजू, मायबापाला कधीच एवढं समजू नका. मायबाप कसं देवाचा अवतार असते, देवाचा अवतार. देव म्हणतो पहिले
माईबापाची पूजा कर, नंतर माझ्याकडे ये. देव म्हणतो. देव नाही म्हणत पहिले माझी पूजा कर, देव नाही म्हणत असा. आणि जे बी लेकरू जे मायबापाची पूजा करन, मायबापाला मानन जाणन, ते लेकरू देवाला मानते. असं असतं. आजकाल लेकरांना कुठं कळतं. लेकरांना वाटतं की आम्ही आबाळातून पडलोत आणि जमिनीनं आम्हाला झेललंय. जमीन नसती झेलत. पडतो आबाळातून परी मायबापच झेलतात. आईच्या पोटातूनच बाहेर येते परी मायबापच हातावरचा फोडासारखं सांभाळतात मायबाप. तरी लेकरांना हे कसं कळणार, कोण शिकवणार. स्वतःचे मायबाप बोलायला लागले तर म्हणतात नका सांगू आम्हाला, नका सांगू असं म्हणतात. त्या मायबापाला किती दुःख होत असतात. लेकरू माझं उलटं बोलले, मी ह्याला म्हणजे त्या मायबापाला सगळीच. मग आईला तर जेव्हापासून पोटात राहिलं तेव्हापासून त्या लेकराची याद येते. या तर आता आपण काय करणार, त्यांना समजतच नाही तर आपण काय करणार. चल ग बघ जरा हे करून बघावं लागतं हो, बार बार बघावं लागतंय. कसं आपल्याला 10 मिनिटाचा 12 मिनिटाचा करायचं असतं ना, म्हणून 11 टाईम अजून 1 मिनिटं करते म्हणजे 12 मिनिटाचं होतंय. म्हणजे कशी त्याच्यावर 1-2 आड येते. या अहो आड पण ये नाही, आता तर आड पण ये नाही. काय झालं काय माहिती, यूट्यूबला बी काय झालं मलाच कळत नाही. आपण एवढ्या भारी भारी कहाण्या सांगतो, आपण लेकरांना जानकारी देतो, आपण चांगलं बोलणं शिकवतो, आणि कसे कसे इडो असतात, कसे कसे वाईट वाईट बोल असतात त्यांचे इडो फॉर्ममध्ये येतात. आणि आम्ही एवढं ज्ञान सांगतो, आमचे इडो धीरे 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 चालतात. चालू द्या, तसं काही नाही, जेव्हा होईन तेव्हा होईन. देवाचा आशीर्वाद आहे ना आपल्याला, देवाचा आशीर्वादच आपल्यासाठी लई मोठा आहे. देवाच्या जे मनात आहे ना तेच होत आहे. मग आपण कशाला घाई करायची. या आपलं मोनं तर झालेलं आहे. मग आता आपले डॉलर बी जमा होईलेत. मग आता जरा इंतजार करायचा, आणि करायलाच पाहिजे. इंतजार केलं म्हणजे कसं मजा येते जरा सगळ्यांनाच. म्हणजे कसं बोलणं खायला भेटतं ना सगळ्यांचं. काय भेटतं हिला, फुकट हमाली करते, काय यूट्यूब देतं हिला, लोक नाव ठेवतात हिला. हो द्या, नाव ठेवणारे असावं होतं, आणि आपल्या शेजारीच असावं नाव ठेवणारे. म्हणजे कसं आपलं चांगलं होत असते. मला तर काहीच राग येत नाही कोणाचा, मला कोणाचाच राग येत नाही. आमच्या इथं पहिले आमचे शेजारी होते तर एवढ्या भारी होत्या ना, खरंच झालं बारा लय भारी होते आमचे शेजारी, खूप भारी. झाले ना बारा कमी आहे मग कर. हाय बाय सगळ्यांना, टाटा, मुलांना मुलींना माता बहिणींना.